अंपायर्स गोकुळ गोपाळ गरे साहेब, दत्ता सुरवसे साहेब आणि गोपाळ वाघमारे साहेब यांचं देखील कौतुक करायचं तितकं कमी आहे. येणाऱ्या सर्व क्रिकेट रसिकांचं, येणाऱ्या सर्व क्रिकेट प्रेमींचं, येणाऱ्या सर्व क्रिकेट संघांचं, सर्व खेळाडूंचं बोर्ड प्रीमियर लीग कमिटीच्या वतीने सहर्ष स्वागत. या ठिकाणी साथी कॉमेंटेटर जॉईन करतोय आमच्या सर्वांचा लाडका आवाज, बोर्ड तालुक्याचा लाडका आवाज, ज्याने आपल्या आवाजाने महाराष्ट्र. चला 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 TFC वॉरियर्स लवकर संकेत धनावडे यांच्याकडे माईक सोपवतोय. आइए संकेत जी, TFC वॉरियर्स प्लीज लवकर. डॅशिंग दिलदार अतिरिक्त खेळाडू कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचंय. तो नसेल तर कदाचित पेनल्टीला सामोरे जाऊ शकता. हे मी नाही, आपल्या बोर्ड प्रीमियर लीगचे कानून कायदे सांगतात. TFC वॉरियर्स प्लीज. TFC वॉरियर्स अतिरिक्त खेळाडू आलाय. डॅशिंग दिलदार आपल्या देखील अतिरिक्त खेळाडू आलाय. हार्दिक आभार. निश्चितच आपण किरण शिवमकर जे की तांबडगावचे आहेत, नवीन कोपर केरेडे असेल तर त्याचबरोबर अलिबाग परिसर असेल, अलिबागला ज्या ज्या टुर्नामेंट होतात ते किरण सरांच्या अंडर होतात. आणि या ठिकाणी सतीश दादा आव्हाड यांचं सहर्ष स्वागत आहे आणि ते या ठिकाणी उपस्थित राहिले त्याबद्दल त्यांचा हार्दिक आभार. जाऊया मॅचकडे. TFC वॉरियर्स विरुद्ध डॅशिंग दिलदार अशी लढत आपल्याला पाहायला भेटते आणि ही मॅच आपण पाहतोय रंगताना दिसणार आहे. कर्णधार रवी पवार विरुद्ध रवी गोलाने विरुद्ध अजित धनावडे अशी. माजी खेळाडू सत्यवान दादा आव्हाड यांचा या ठिकाणी यथोचित सन्मान केला जातोय आणि या ठिकाणी निश्चितच त्याने त्याचा स्वीकार केला त्याबद्दल त्यांचा हार्दिक आभार. जाऊया मॅचकडे. ऑन स्ट्राईक तेजस तनपुरे, रवी पवार ही जोडी मैदानामध्ये आले. पंचांचा इशारा आलाय. सामन्याला सुरुवात. चांगलीच पहिलं षटक राजू दिघे खेळाडू आलाय जो की घनसोली परिसरामध्ये क्रिकेट खेळतो. कोलगावचा खेळाडू कालच्या दिवसामध्ये मॅन ऑफ द मॅच राहिला आहे बॉलिंगच्या जोरावर. हा बॉलर पहिला चेंडू पहा. पहिला चेंडू टप्पा पडल्यानंतर आत पोहतोय. धावपुढे आताचा बॉलर आणि पहिला चेंडू डॉट बॉल. षटक क्रमांक पहिलं राजू दिघे. तेजस तनपुरे पहा ऑलस्टार खेळतोय. पुन्हा नंतर क्रिकेटमध्ये निश्चितच हा सराव करतो, आपलं क्रिकेट खेळतो. तो बॅट्समन या ठिकाणी ऑलस्टार खेळताना दिसतोय. तर पुन्हा एकदा पहिलं षटक चालू असताना हा पहिल्या षटकातला दुसरा चेंडू. राजू दिघे एक लांबलचक गुणांक आपल्याला पाहायला भेटतो. कालच्या दिवसामध्ये मॅन ऑफ द मॅच राहिला होता. आज मात्र त्याला तीच कामगिरी करावी लागेल. पुढचा चेंडू फटकवण्याचा प्रयत्न काय होत आहे. डावची ती संधी आणि डायरेक्ट हिट. चुकीला माफी नाही. खेळाडू बाद दिले. आपण व्यासपीठावर यायचंय ते या ठिकाणी आले. त्यांचं हार्दिक स्वागत. काय जबरदस्त थ्रो केला होता. पहिला एस्टिमेशनकडे थोडं पेटण्याचा प्रयत्न होता परंतु त्या ठिकाणी वन हिट स्टंप असं म्हटलं तरी चालेल. शशी गोदिने यांच्या मार्फत तो थ्रो केला होता. डायरेक्ट हिट ऑलवेज डेंजर फॉर बॅट्समॅन. पॅव्हलियन मध्ये 0 धावसंख्येवर परततोय तेजस. स्वतःचा कॉल होता असं म्हटलं तरी चालेल. नवीन फलंदाज भूषण. स्ट्राईकवर पहिल्यांदाच रवी. गोलंदाज राजू दिघे मॅन फ्रॉम कोंडगाव. जबरदस्त आक्रमक लेफ्ट हँड गोलंदाज. एक जबरदस्त ऑलराउंडर असं म्हटलं तरी चालेल. आणि या संघामध्ये लेफ्ट हैंड गोलंदाज एक अलग कोण के साथ, अलग लाइन और लेंथ के साथ जो बहुत ज्यादा परेशानी पैदा करती है राइट हैंड बल्लेबाजों के लिए.
तीसरी गेंद स्ट्राइक पर पहली बार रवि, नॉन स्ट्राइक पर भूषण, गेंदबाज वही तीसरी गेंद लेकर राजू। ओ टेस्ट क्रिकेट, इंदोर प्रीमियर लीग टेनिस क्रिकेट, असं म्हटलं तरी चालेल. सलग 3 चेंडू पॉवर प्ले सोडल्याला म्हटलं होतं, ज्याला मराठीमध्ये ओल्याचं षटक म्हटलं जातं. त्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये राजू दिघे थोडीशी कमाल करतोय. पहिल्या 2 मॅच मध्ये राजू नक्कीच फॉर्म मध्ये नव्हता, परंतु आता पिचचा एक चांगला अंदाज घेताना 3 चेंडू डॉट. फुलटॉस चेंडू क्रिकेटच्या भाषेमध्ये ज्याला गिफ्ट म्हटलं जातं, ज्याला लॉलीपॉप चेंडू म्हटलं जातं. कुठे ना कुठेतरी रविचं टायमिंग मिस होतं असं म्हटलं तरी चालेल. रवी पवार एक आक्रमक डॅशिंग जबरदस्त ऑलराऊंडर. धन्यवाद किरण. ठिकाणी बा माजी खेळाडू पांडुरंगदादा आव्हाड यांचा यापूर्वी सन्मान केला जाईल. अनिल शिर्के सरांना विनंती करतो, त्यांनी त्यांचा या ठिकाणी सत्कार करायचा आहे. पुन्हा एकदा आपण बोर तालुक्याचा बुलंद आवाज किरण शेळकर यांच्याकडे येऊया. किरण दादा पुढचं समालोचन करायचंय. धन्यवाद. संकेत जी, पकड़ो कैच, जीतो मैच, छोड़ो कैच, हारो मैच. ये मैं नहीं, ये क्रिकेट का समीकरण है. पहली ही गेंद पर भूषण आउट हो सकता था, बहुत बड़ा हादसा दे सकते थे, क्योंकि पहले ही राउंड के तौर पर तेजस आउट हो चुके थे. अगर ये कैच पकड़ दे तो शायद टीएफसी वॉरियर्स बैकफुट पर आ जाते. लेकिन क्या रवि कमबैक करेंगे बड़े हिट के साथ राजू की गेंद पर? पीछे खेलने का प्रयास, अच्छी गेंदबाजी वहां पर. पहले पावर प्ले के 6 गेंदों के बाद रन संख्या कुल मिलाकर 2 पर. हालांकि 1 विकेट मिल सकता था, 1 रन आउट के तौर पर मिल चुका है. टीएफसी वॉरियर्स कुछ अलग करना होगा, क्योंकि रवि पवार इकलौते ऐसे बल्लेबाज है, टीम की रीढ़ की हड्डी है, एक डैशिंग ऑलराउंडर कहे जा सकते हैं. दोनों ही टीम उतनी ही धाकड़बाज है. डैशिंग दिलदार की तरफ के कर्णधार अजित धनावड़े, वाइस कैप्टन सोहम दलवे, शशि गोदिने, महेश शिंदे, अजिंक्य गोळे, मयूर तांबट, अजय बाठे, राजू दिघे, शिवाजी खोपड़े, आकाश सुकाळे, अरविंद धोंडे. अंदर टीएफसी वॉरियर्स की तरफ से कर्णधार रविंद्र गोलाने, वाइस कैप्टन रवि पवार, भूषण वालेकर, अजय तनपुरे, उत्तम वालगुडे, अजय गाडे, सुनील गाडे, सचिन तनपुरे, तुषार बोर्डे, तेजस तनपुरे, ऋषी वीर. राखीव खेळाडू योगेश शिवतरे, गणेश तनपुरे. तो पहली 6 गेंदों के बाद, पावर प्ले की पहली 6 गेंदों के बाद रन संख्या 1 विकेट गंवाने के बाद खराब अवस्था पर टीएफसी वॉरियर्स, यानी कि 2 पर. कैच छूटने के बाद, जीवदान मिलने के बाद अब भूषण किस प्रकार से प्रहार करेंगे? आने वाली 6 गेंदें अजिंक्य के ऊपर. वैयक्तिक पहिलं, संघाचं दुसरं षटक अजिंक्य. कट करेगा प्रयास, खराब थ्रो, जबरदस्त बैकअप. हालांकि मार खुद अजय ने कहा था, लेकिन थोड़ा सा मार उल्टी दिशा में गया हवा की वजह से, ऐसे कहा जा सकता है. रन संख्या कुल मिलाकर 1 से बढ़कर 30 पर. स्ट्राइक पर एक धाकड़बाज ऑलराउंडर रवि पवार, टीम की रीढ़ की हड्डी जिसे कहा जा सकता है. बोर प्रीमियर लीग पहिल्या पर्वाचा मॅन ऑफ द सिरीजचा एलईडीचा मानकरी होता तोच फलंदाज रवि पवार. ग्राउंड शॉट असं म्हटलं तरी चालेल, कार्पेट शॉट, आकाश सुकाळे तिथपर्यंत जबरदस्त थ्रो, क्या सटीक थ्रो. संकेत जर अशा प्रकारचा थ्रो असेल तर 1 धाव नक्कीच रोखली जाते, कारण 1 बाउन्स दुसरी धाव घेण्यासाठी संधी असते. काय म्हणशील या क्षेत्ररक्षाबद्दल, आकाश सुकाळेबद्दल? खरोखर आकाश सुकाळेचं देखील कौतुक करावं लागेल, कारण पॉवर प्लेचं षटक आणि ज्या प्रकारे रवीच्या फटक्यामध्ये जोर होता, तो चेंडू अलगद उचलला, फेकला, गॅदर केला. खूप चांगलं क्रिकेट किरण, जबरदस्त. करना होगा, दोनों बल्लेबाजों को कुछ अलग करना होगा. अजिंक्य की अगली गेंद, सामने होंगे भूषण. व्हाट अ शॉट, कैच की संभावना बन सकती है. संकेत अशाच प्रकारचा झेल आपले द ग्रेट कपिल देव सरांनी देखील पकडला होता. ग्रेट फायनल 1994 वर्ल्ड कप जर बघितलं तर नक्कीच ते 83 माफ करते वर्ल्ड कपची आठवण करून होते, परंतु कुठे ना कुठेतरी हा क्षेत्ररक्षक घबरत करतो असं म्हटलं तरी चालेल. धावसंख्या 2 ने पुढे सरकते, धावसंख्या पोहोचते
6वर. चौथा चेंडू. एक और शायद कैचिंग प्रैक्टिस हो सकती है. ओ सेम शॉट, लेकिन इस बार भाग्य का धावसंख्या 2 गडी बाद 9. भूषणाला नक्कीच 2 जीवदान मिळाले होते, परंतु जीवदान कुठे ना कुठेतरी खरे उतरत नाही असं म्हटलं तरी चालेल. बाद होतोय. धन्यवाद डीजे. थोडस आपण यायचं पुढे. आइए डीजे. धन्यवाद. तो दायरा खुल चुका है. पावर प्ले के 2 ओवर खत्म हो चुके हैं. फील्डिंग की सजावट कप्तान अजित धनावड़े के द्वारा यहाँ पर किया जा रहा है. गेंदबाज अपनी फील्डिंग को सही जगह पर रखना चाहते हैं. तो अब आने वाली 24 गेंदों पर किस प्रकार से प्रहार होगा. पिछले सीजन के मैन ऑफ द सीरीज एलईडी विजेता टीम की रीढ़ की हड्डी रवि पवार मौजूद है. नए बल्लेबाज रवि ये भी मौजूद है. गेंदबाज राजू वैयक्तिक दुसऱ्या संघाचं 3रं षटक. सुरेख फटका. गॅप मध्ये खेळता बघत किती धावसंख्या पटकवत आहेत. 1 बाउंस थ्रो, यानी कि 2 रन मिलने का एक सही मौका रहता है. आकाश सुखाने की तरह थ्रो करना होगा सटीक हाथ में, बिल्कुल स्टंप के ऊपर. रन संख्या 2 से बढ़कर कुल मिलाकर 11 पर. 13 गेंदों की समाप्ति के बाद रन संख्या 2 विकेट गंवाने के बाद 13 पर टीएफसी वॉरियर के लिए अच्छे संकेत ये हैं कि कोई रवि पवार अभी भी क्रीज पर डटे हुए हैं. दूसरी गेंद. अच्छी गेंद, फ्रेंच कट, लेकिन कितनी अच्छी फील्डिंग वहां पर कप्तान अजित धनावड़े द्वारा. बिल्कुल 4 रन अपनी टीम के लिए बचाए वहां पर. धावसंख्या 11 वर. तिसऱ्या षटकातील 2 चेंडू समाप्त. धावसंख्या 2 गडी बाद 11. शॉट, वॉट अ शॉट, पॅडल स्वीप.
शौर्य इव्हेंट्सचे वाघोलीमधील आमचे अतुलजी बनकर सर महाराष्ट्र पोलीस कार्यालय असले यांचं देखील कौतुक करा जितकं कमी आहे. धन्यवाद सर, आपण सहकार्य केल्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत. धन्यवाद. हालांकि टेनिस क्रिकेट में अगर LBW की अगर अपील आप करते हैं तो हाइट का इस्तेमाल जरूर देखना चाहिए, क्योंकि टेनिस क्रिकेट में बॉल बाउंस ज्यादा करता है. अगर आपको आउट करना है तो बिल्कुल प्लम यानी कि स्टंप के सामने आपको बल्लेबाज को लेकर आना होगा, तब जाकर अंपायर की उंगलियां उठ सकती है उसे आउट देने के लिए. फिलहाल रन संख्या कुल मिलाकर वहीं पर 6 के साथ बढ़कर रन संख्या कुल मिलाकर 17, यानी कि अब बहुत बड़ा खतरा किसके ऊपर, गेंदबाज या बल्लेबाज. अच्छी शॉट, बिल्कुल सही शॉट, डांसिंग डाउन टू विकेट्स, कवर के क्षेत्र में खेला, वहां पर बड़े आराम से 2 रन, कुल रन संख्या कुल मिलाकर 19 पर. तारीफ करनी होगी वहां पर. उपकर्णधार असं वाटतं तरी चालेल, जबरदस्त फटकेबाजी या ठिकाणी करतोय. चतुर चालक षटकार देखील ठोकला होता आणि धावसंख्या अगदी आरामामध्ये पुढे देखील ढकलली जाते. धावसंख्या 19 वर. षटकातील शेवटचा चेंडू. मिडविकेट की तरफ फुल टॉस गेंद थी, आकाश सुखाले गेंद के नीचे. ये थ्रो होना चाहिए, बिल्कुल सही. कीपर के हाथ में कोई मौका नहीं दूसरा रन लेने के लिए. रन संख्या कुल मिलाकर 20 पर. 3 ओव्हर के बाद रन संख्या 20 पर. या ठिकाणी बोर्ड प्रीमियर लीग परवा 2 महिने ज्यांनी आपल्या आयोजनामध्ये मोलाचं सहकार्य केलं, ज्यांनी मैदानामध्ये आम्हाला सहकार्य केलं, ते आमचे बोर्ड एज्युकेशन सोसायटीचं यांचं देखील कौतुक करावं तितकं कमी आहे. तसेच खेळाडू व इतर बोर्डचं देखील कौतुक करावं तितकं कमी आहे. आमचे सागरजी राऊत साहेब तसेच यांनी वेळात वेळ आम्हाला काढून इतर सर्व बोर्ड बनवून दिले. तसेच सर्व किट आम्हाला ज्यांनी योग्य टायमिंगवर दिले ते संकेत धनावडे यांचं देखील कौतुक करावं तितकं कमी आहे. तसेच खेळाचे प्रेक्षकगण युट्यूब लाईव्ह व्यवस्थापन आपलं देखील कौतुक करावं तितकं कमी आहे. आमचे 3ही अंपायर्स यांचं देखील कौतुक करावं तितकं कमी आहे. तसेच आम्हाला ज्यांनी मंडप साऊंडसाठी ज्यांनी सहकार्य केलं, पप्पू सोनकर, आपलं देखील कौतुक करावं कमी आहे. तसेच आमचे लाडके समालोचक संकेत धनावडे ज्यांच्या मार्फत समालोचन ऐकले जाते, त्यांचं देखील सहकार्य ज्यांनी अन्नदान केलं ते आमचे लाडके दत्तात्रय खेळाडू आणि जे व्यवस्था केली आपली जेवणाची ते दत्तात्रय अब्दागिरी. तसेच सर्व खेळाडूंसाठी ज्यांनी अन्नदानाची व्यवस्था केली, ज्यांनी जेवणाची सोय केली, ते दत्तात्रय अब्दागिरी यांचं देखील कौतुक करावं तितकं कमी आहे. तसेच पाणी पुरवठा ज्यांनी कंटिन्यू पाण्याची सोय आम्हाला पुरवली, ते श्रीराम एंटरप्राइजेस यांचं देखील कौतुक करावं तितकं कमी आहे. तसेच शौर्य इव्हेंट्स यांनी आपल्याला बाउंड्री लॅप उपलब्ध करून दिलं. वाघोलीचे आमचे अतुलजी बनकर सर जे महाराष्ट्र पोलीस कार्यरत आहेत, यांच्या सर्वांच्या सहकार्याने बोर्ड प्रीमियर लीग साकारले जाते. 3रा दिवस या सर्वांचं बोर्ड प्रीमियर लीग कमिटीच्या वतीने हार्दिक आभार, धन्यवाद. तत्पूर्वी एवढी नावं घेता घेता 2 चेंडू डॉट गोलंदाज सोहम धाडवे, उपकर्णधार रवी पवार थोडासा विचार विनिमय करायला लावतोय असं म्हटलं तरी चालेल. 3रा चेंडू बघूया तर डॉट करतोय, डॉटची हॅट्रिक साधतोय की रवी थोडासा वेगळा विचार करून वेगळा शॉट करण्याचा प्रयत्न करतोय. अच्छी शॉट, ऊपर देखिए, दौड़ने से नहीं, चुस्त रहकर कैलकुलेशन के साथ खेलना होगा, तब जाकर बात बनेगी. लेकिन आपने जिसका कैच छोड़ा है, जिसका कैच की संधि बनी थी, वो है रवि पवार. अगर वो डट गए, अगर वो खेल गए तो आपकी नैया पार कर सकते हैं. महंगा पड़ सकता है. रवि का कैच छोड़ना आपके लिए जरूर महंगा पड़ सकता है. रन संख्या कुल मिलाकर 2 से बढ़कर 22 पर. टीएफसी वॉरियर थोड़ी सी खराब अवस्था जरूर कही जा सकती है. चौथी गेंद रवि तैयार. अच्छा शॉट, रिवर्स फटका, 4 धावा. उसने आपके जख्मों पर नमक अगली गेंद पर डाल दिया. बिल्कुल सही, क्योंकि रवि का कैच छोड़ना यह महंगा पड़ सकता है. ये पिछले सीजन के मैन ऑफ द सीरीज के दावेदार है, एलईडी के विजेता है, इस टीम की रीढ़ की हड्डी है.
इसका कैच छोड़ना यानी कि आप आपकी जीत के खिलाफ थोड़ी से बैकफुट पर खुद ही खेलने जैसा है। रन संख्या कुल मिलाकर 26 पर। मेरे साथी स्कोरर मोलाजी निगडे मला सांगतोय धावसंख्या 26 वर। पाचवा चेंडू तोच फलंदाज रवी पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न होता परंतु चतुर चालाक गोलंदाज लाईन अँड लेंथ मध्ये थोडासा बदलाव करतोय समजले तर पेस मध्ये व्हेरिएशन करतोय थोडासा अग्रेसिव्ह भूमिकेमध्ये नक्कीच होता रवी इथून पुढे दिसायला मिळेल कारण लायसन्स मिळालेला आहे येणारा प्रत्येक चेंडूवर प्रहार नक्कीच केला जाईल थोडासा कानमंत्र दुसरा फलंदाज रवी याला दिला जातोय महाराष्ट्र पोलीस कार्यरत असले आमचे रवी गोलाने सर स्ट्राईकवर पहिल्यांदा ऑन ड्युटी 24 तास खराब चेंडू आमचे अंपायर्स अपने हाथों को पैरों की तरफ फैलाते हुए कहा कि खराब गेंद रन संख्या 1 से अर्जित हो चुकी है रन संख्या कुल मिलाकर 28 पर चौथ्या षटकातील शेवटचा चेंडू संख्या 28 स्ट्राइक पर रवी हा सुरेश चेंडू लो फुल टॉस बघूया धावसंख्या कितपत बजर मारतात ओ शायद लेट हुए वहां पर दौड़ने में रवि सीधे दौड़ पड़े थे लेकिन बल्लेबाज को शॉट खेलने के बाद दौड़ना पड़ता है।
में खुशियां आ चुकी है, पूरे प्लेयर सब यहाँ पर उछलते हुए रवि पवार को दाद देते हुए रवि पवारचं सांत्वन करताना असं वाटतं तरी चालेल. मॅच बॉल. ओ माय गॉड, आकाश सुकाले भी मौजूद थे, उन्हें गेंद क्यों नहीं दी, ये भी बहुत बड़ा सवाल. अब 2 गेंदों पर 2 छक्के, यानी अब मयूर जरूर प्रेशर में होंगे. रवि पवार उन्हें नहीं बख्शेंगे. लाइसेंस मिल चुका है. बल्लेबाज 5वें गियर पर गाड़ी जरूर चलाएगा. दूसरे तीसरे गियर से अब सीधे 5वें गियर में रवि पवार. तीसरी गेंद, हैट्रिक की संधि. अच्छी गेंद. ये है 2 छक्के खाने के बाद अब बुमराह की वापसी कही जा सकती है, मयूर की वापसी कही जा सकती है, लेकिन जितने कम रन देंगे, क्योंकि जिस प्रकार से दिलदार डैशिंग खेल रहा है, ज्यादा रन महंगे पड़ सकते हैं. दबाव में आती है ये टीम, ये हमने इस श्रृंखला में देखा है. चौथी गेंद, वही बल्लेबाज रवि. अच्छी वापसी, जबरदस्त वापसी. या ठिकाणी आझाद क्रिकेट क्लबचे माजी खेळाडू रवी दादा आवाळे यांच्या ठिकाणी सरचे स्वागत. मी विनंती करतो की आपण स्थान पण व्हायचं. 5वा चेंडू, कॅच की संभावना. ओ ओ, नॉट आउट. अरविंद, किसका कैच छोड़ा जिसने 2 छक्के लगाए हैं. ये आपको एहसास दिलाएंगे, आपके झुके हुए सर को और झुकाने की ताकत ये बल्लेबाज रखता है. वो दिखा चुका है. रन संख्या 1 से बढ़कर कुल मिलाकर 2 जीवदान के साथ 2 छक्के लगाकर रवि मौजूद है. रन संख्या कुल मिलाकर 42. बड़े आराम से कैच हो सकता था. अमोल माचो बड़े आराम से छोड़ दिया. आखिरी गेंद, रन संख्या कुल मिलाकर 42 वर. शेवटचा चेंडू, स्ट्राईकवर पहिल्यांदाच नवीन फलंदाज सुनील गाडे. कुछ भी हो सकता है. बड़ा प्रहार, विकेट या फिर 1 रन. आखिरी गेंद, अच्छा वेरिएशन, लेकिन बिल्कुल सही टाइमिंग के साथ एक्स्ट्रा कवर की तरफ से 2 रन. तीसरे की कोशिश की नहीं, क्योंकि रवि जानते हैं आखिरी ओवर में वहां पर स्ट्राइक लेना जरूरी होगा. अच्छी थ्रो वहां पर, बिल्कुल सटीक थ्रो, बाउंड्री लाइन से इस प्रकार से थ्रो करना अच्छी बात. रन संख्या 2 से बढ़कर कर जाना होगा. बल्लेबाजी गेंदबाजी के साथ फील्डिंग की तरफ भी ध्यान देना होगा, क्योंकि हर मैच में 3 या 4 कैचेस छोड़ने वाली ये टीम है डैशिंग बिल्डर. अगर कैच छोड़ोगे तो जीते हुए मैच को आपने किस तरह से हराया है ये भी आपने दिखाया है. न केवल अच्छी बल्लेबाजी, न केवल अच्छी गेंदबाजी. अगर आपको ये श्रृंखला जीतनी है, बोर्ड प्रीमियर लीग 2 का अगर आपको शहंशाह बनना है, तो तीनों फॉर्मेट, बल्लेबाजी, गेंदबाजी और सबसे अहम फील्डिंग में भी आपको उतना ही अच्छा रहना होगा. रवि पवार धावसंख्या 44 वर, वैयक्तिक 36 धावसंख्येवर खेळतोय. आणि मी संघाचा मजबूत पाया का मानला जातो, रीड की हड्डी का म्हटलं जातं, तो अगदी सहजपणे दाखवतोय. मागच्या पहिल्या पर्वाचा मॅन ऑफ द मॅच, मॅन ऑफ द सिरीज, एलईडीचा मानकरी रवि पवार. वैयक्तिक दुसरं, संघाचं 5वं षटक अजिंक्य. अच्छी गेंद, लो फुल टॉस, कारपेट शॉट, देखेंगे कितने रन.
ओ खराब थ्रो। इस प्रकार से अगर आप थ्रो करोगे तो 1 रन 2 रन में आराम से अर्जित होंगे. जिथे 1 धाव होती तिथे खराब थ्रोच्या जोरावर नक्कीच 2 धावा. कारण स्वतः आकाश सुकाळे आणि अजून एक खेळाडू ज्याचा थ्रो चांगला आहे परंतु त्यांची फिल्डिंग थोडीशी वेगळ्या दिशेने आहे. खाऊ कॉर्नरच्या दिशेने आकाश सुकाळे उभा आहे. अरविंद देखील दुसऱ्या ठिकाणी उभा आहे. दुसरा चेंडू 38 धावसंख्येवर रवी. अपील 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 पूर्णपणे अपील खारिज करतात आमचे अंपायर्स. जबरदस्त गोलंदाज आणि या स्पर्धेमध्ये या टुर्नामेंटमध्ये आपल्या गोलंदाजीची छाप सोडलेली आहे. तो अजिंक्य बाटे नक्कीच कमबॅक करतोय आणि आपली छाप देखील सोडते की समोर देखील धाकडबाज फलंदाज असला देखील मी देखील तितक्याच धाकडबाज गोलंदाज आहे आणि मी देखील चांगली गोलंदाजी करू शकतो. त्याचं एकच जबरदस्त उदाहरण. तिसरा चेंडू शेवटचे षटक. अच्छी गेंद यॉर्कर जिसे इंग्लिश में कहा जाता है, मराठी मध्ये म्हटलं तर बुंदा. सटीक लाइनर लेन के साथ जबरदस्त कमबॅक गोलंदाज करतो आपल्या संघासाठी. धावसंख्या 1 ने पुढे सरकते. धावसंख्या पोहोचते 47 वर. वैयक्तिक 39 वर खेळतोय रवी पवार. शेवटचे षटक 2-3 चेंडू शिल्लक. शेवटच्या षटकातील स्ट्रायकर सुनील. बिल्कुल सही सोच, क्योंकि जिसका बल्ला चल रहा है वो नॉन स्ट्राइक एंड पर कैसे जा सकता है. शेवटचे 2 चेंडू शिल्लक असताना रवी कसा नॉन स्ट्राइक वर जाईल. बिल्कुल सही सोच. फ्रेश माइंड कॅल्क्युलेटिंग क्रिकेट असं म्हटलं तरी चालेल रवी पवार यांच्याकडून. बघूयात. ओप्स अजित बड़े आराम से इस तरह से चिल्लाओगे तो शायद फील्डर पहले ही 4-4 कैचेस छोड़ चुका है हर मैच में. अगर इस प्रकार से चिल्लाओगे तो शायद और प्रेशर में आ सकते हैं. 2 चेंडू शिल्लक. गोलंदाज अजिंक्य आपली छाप सोडतोय. रवी पवार अपनी मौजूदगी नक्कीच दाखवतोय. 5वां चेंडू ये निकला गेंदबाज. मिसफील्ड के अगर राउंड काउंट किए जाए तो डैशिंग दिलदार आप टॉप पर पहुंच जाएंगे. चला 50 धावसंख्या झालेल्या आहेत. टाळ्यांच्या गजरात स्वागत करायचं आहे. TFC वॉरियर्स 50 धावा. धावसंख्या 2 ने पुढे सरकते. रवी पवार 41 धावसंख्येवर आहे वैयक्तिक. या ठिकाणी रवी भाऊ आवळसाहेब या ठिकाणी सरचे स्वागत, त्यांचा सत्कार या ठिकाणी केला जातो. विनंती करतोय की आपला सन्मान आपण या ठिकाणी स्वीकार करायचा आहे. कुणाल शेठ शिंदे साहेब यांचं देखील या ठिकाणी सरचे स्वागत. आपण देखील सन्मान या ठिकाणी केला जातो. आणि शेवटच्या चेंडूवर बाद आमचे लाडके विठ्ठलदादा आवाज देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं देखील सरचे स्वागत. 51 धावांची गरज. खूप साऱ्या मिसफील्ड नंतर खूप सारे कॅच ड्रॉप केल्यानंतर देखील चांगलं कमबॅक म्हणावं लागेल. धन्यवाद. 18 माफ करा 36 चेंडू आणि 51 धावांची गरज. जिस प्रकार से बल्लेबाजी हुई उसी तरह से अच्छी गेंदबाजी करनी होगी TFC वॉरियर्स की तरफ से, क्योंकि आगे वाली टीम में भी धाकड़बाज बल्लेबाज है. खुद अजित कप्तान धाकड़बाज है, सोहम भी है, शशि है, महेश है, अजिंक्य है, मयूर है, राजू दिघे खुद है, शिवाजी खोबरे देखील, आकाश सुकाळे आणि अरविंद धोंडे
एक चेंडूवर 6 धावांची गरज देखील असताना अरविंद धोंडे, आकाश सुकाळे, अजित धनावडे, राजू दिघे यांनी लगावलेले आहेत. यानी कि टीम में गहराई है, लेकिन टीएफसी वॉरियर्स की भी गेंदबाजी उतनी ही सक्षम है. मॅन इन ग्रेट फॉर्म शशी गोहिने देखील याच संघामध्ये तितक्याच आक्रमक भूमिका पाहिजे. कालच्या 2 मॅन ऑफ मॅच याच प्लेअर मिळालं होतं शशी गोहिने, परंतु समोर चतुर चालाक गोलंदाजाचा बरणा असलेला हा संघ देखील आहे. स्वतः रवी पवार आपला दणखम नक्की दाखवणार आहेत. स्वतः रवी पवार आपला एक्सपिरियन्स, आपल्या गोलंदाजाची छाप नक्कीच सोडणार आहेत, असं बघायला नक्कीच मिळेल. 36 चेंडू 51 धावांची गरज. समोरच्या संघ देखील तितकाच बलाढ्य आहे. कर्णधार रवी गोलाने देखील आहेत. रवी पवार, भूषण वाल्लेकर, अजय तनपुरे, उत्तम वालगुडे, अजय गाडे, सुनील गाडे, सचिन तनपुरे, तुषार बोर्डे, तेजस तनपुरे, ऋषि वीर. प्लेइंग 11 ये भी बहुत तगड़ी है. ऑरेंज आर्मी वर्सेस येलो आर्मी बोअर प्रीमियर लीग 17 जबरदस्त फॉर्मॅट. क्रिकेटची जत्रा, क्रिकेटचा जल्लोष, क्रिकेटचा महासंग्राम असं म्हटलं तरी चालेल. कुछ हो सकता है. तगड़ी बल्लेबाजी है लेकिन सक्षम गेंदबाजी भी है. चतुर चालाक गेंदबाज टीएफसी वॉरियर के पास भी मौजूद है. एक अच्छा मुकाबला, अच्छा क्रिकेट जरूर देखा जाएगा. या ठिकाणी सर्व क्रिकेट रसिकांचं, सर्व क्रिकेट प्रेमींचं, सर्व क्रिकेट खेळाडूंचं बॉल प्रीमियर लीग कमिटीच्या वतीने सहर्ष स्वागत. कारण प्रत्येक कार्यक्रमाची शोभा दादा प्रेक्षक असतात असं म्हटलं तरी चालेल. प्रेक्षकांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत. बोर्ड प्रीमियर लीग कमिटीच्या वतीने एक चांगला मंच, खेळाडूंच्या हक्काचं व्यासपीठ ज्यांच्या माध्यमातून बघायला मिळतंय. खरंच बोर्ड प्रीमियर लीग कमिटीचं कौतुक करावं तितकं कमी आहे. वैयक्तिक पहिलं षटक गोलंदाज गणेश वालगुडे, 23 तर्राट गोलंदाज. स्ट्राईकवर असेल मयूर तांबट, नॉन स्ट्राईकवर एंडवर आक्रमक जबरदस्त क्रिकेट ऑलराऊंडर मॅन फ्रॉम कोंडगाव राजू दिघे. पहिल्या 2 मॅच नंतर नक्कीच फॉर्म दाखवतोय आणि आपली छाप सोडताना देखील दिसतोय राजू. मागच्या मॅचचा मरण मॅच हा देखील आहे. येस सर, धन्यवाद. लेट्स प्ले. पहिला चेंडू गणेश, बोलकेवाडी एक्सप्रेस. गणेश वालगुडे समोर असेल आक्रमक 23 तर्राट फलंदाज यंदीश वायकर आणि टीएफसी यंदीश मयूर मैत्री प्रतिष्ठान आणि गौडेश्वर तयार दाखवायचे. पहिला चेंडू बेलकेवाडी एक्सप्रेस समोर असेल मयूर. चला यंदीश वायकर आणि गौडेश्वर, यंदीश वायकर संघ आणि गौडेश्वर कॅप्टन पाठवा. धन्यवाद. एमडी स्ट्रायकर्स, गौडेश्वर टायगर्स. चला दोन्ही संघाचे कर्णधार लवकर झटकन पटकन क्विक अँड फास्ट. टॉस साठी असं बरेचसे सामने खेळायचे. पहिल्या चेंडूवर नक्कीच बेलकेवाडी एक्सप्रेसला थोडस समजण्यामध्ये मयूर नाखुश होतोय. पंचांच्या निर्णयावर थोड़ा नाखुश होते. लेकिन एलबीडब्ल्यू टेनिस क्रिकेट में तभी दिया जाता है जब आप बिल्कुल स्टंप के सामने पाए जाते हैं. यूं अंपायर एलबीडब्ल्यू आउट नहीं देते, किनारा नहीं लगा था, ये साफ दिख रहा था और अंपायर आंखों में गर्म तेल डालकर ही खड़े हैं. अच्छा निर्णय, सम्मान देते. दूसरी गेंद नए बल्लेबाज अजिंक्य गोई. एकेकाळी आर आर क्रिकेट ग्राउंड गाजवणारे उत्तम तारू आणि
राजेंद्र दारू यांना विनंती आहे की आपण या ठिकाणी स्टेजवर यायचं. जबरदस्त खेळाडू माजी खेळाडू यांचा सन्मान या बोर्ड प्रीमियर लीग मध्ये नक्कीच केला जाईल आणि त्याची पूर्ण दखल बोर्ड प्रीमियर लीगची कमिटी अगदी तंतोतंत घेत आहे. त्यांचं देखील कौतुक करावं तितकं कमी आहे. पायामध्ये दुखापत आहे परंतु बेलकेवाडी एक्सप्रेस कुठेच कमी नाहीये. बस जीतने के लिए कुछ भी करेंगे यही दिखाते हुए. ओहो खराब सोच. फ्रेश माइंड से खेलना होगा. ये क्या हुआ कैसे हुआ. अगर ये विकेट मिल जाता तो दावे के साथ डैशिंग दिलदार बैकफुट पर आ जाते. पायामध्ये दुखापत नक्कीच आहे. गोलंदाज बेलकेवाडी एक्सप्रेस गणेश वालगुडे एक तेज तर्राट गोलंदाज नक्की दाखवतो परंतु तितकं चांगलं क्षेत्ररक्षण केलं होतं परंतु खराब थ्रो आणि खराब थ्रो. एकटा अजिंक्य 2 धावा पळाला परंतु धावा तेव्हाच मिळतील जेव्हा दोन्ही साईडने धावा कंप्लीट केल्या जातील. उत्तम तारू राजेंद्र तारू यांनी या ठिकाणी स्टेजवर यायचंय. जबरदस्त गोलंदाजी. जबरदस्त कमबॅक असं म्हटलं तरी चालेल. पायामध्ये दुखापत साफपणे दिसते. पायामध्ये ज्या प्रकारचा रनअप चालण्यामध्ये दिसतोय तो नक्कीच दुखापतीमध्ये आहे परंतु आपल्या संघाला विजयी करण्यासाठी एव्हरीथिंग इज गिव्हिंग. सर्व काही झोकलेलं असं म्हटलं तरी चालेल. खराब थ्रो. नो स्ट्राइक एंड पर लगाना चाहिए था. कीपर की तरफ तो बल्लेबाज आराम से पहुंच चुके थे. रन संख्या कुल मिलाकर 1 से बढ़कर 2 पर. 4 गेंदों के बाद रन संख्या 1 विकेट गंवाने के बाद 2 पर. अब स्ट्राइक पर पहली बार मैन इन फॉर्म एक जबरदस्त फलंदाज ज्याने 1 चेंडूमध्ये 6 धावांची गरज असताना तब्बल 4 वेळा षटकार ठोकलेले आहेत. तोच फलंदाज मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच राजू दिघे. मॅन इन अ ग्रेट टच मॅन विथ अ गोल्डन आर्म. लगेच समोर असेल बेलकेवाडी एक्सप्रेस. समोर असेल बोर्ड एक्सप्रेस असं म्हटलं तरी चालेल. गणेश वालगुडे सर असं म्हटलं तरी चालेल कारण जबरदस्त मॅच मध्ये झोकून दिले. कुठल्याही प्रकारची दुखापत जरी असली तरी संघाला विजय घोषित करण्यामध्ये आमची भूमिका अग्रेसर असेल. भले आम्ही किती दुखापत मध्ये असलो तरीच चालेल. जिथे सिंग सर आपलं देखील सरचं स्वागत. वेल प्लेड. आपल्या संघ देखील एक चांगल्या स्थितीमध्ये आहे. चलिए एमडी स्ट्राइकर्स वर्सेस घेवडेश्वर टाइगर्स. 5वां चेंडू राजू दिघे. अच्छी शॉट. फील्डर तैनात है वहां पर. हालांकि शॉट को और अच्छी दिशा में खेला जा सकता था. अगर स्क्वायर डीप मिड विकेट करके खेल देते तो शायद बात बन सकती थी. रन संख्या 1 से बढ़कर 3 पर. फॉर्म सबमिशन के लिए यहाँ पर आ चुके हैं. शेवटचा चेंडू स्ट्राइक पर. राजू थोडीशी कानमंत्र देतोय. मॅच पुरुषोत्तम जाधव सर आपल्या देखील या ठिकाणी सरचे स्वागत. धन्यवाद. पुरुषोत्तम सर यांचा ठिकाणी सन्मान केला जातोय. राजेंद्र तारू सर यांचं देखील सरचे स्वागत. धन्यवाद. ओ अच्छा शॉट. कवर की तरफ से सनसनाटा चौका. डीजे थोड़ा जोर से डीजे. रन संख्या कुल मिलाकर 7 पर. नए गेंदबाज रवि पवार मैन विथ गोल्डन आर्म टीम की रीढ़ की हड्डी.
पाठीचा कणा असं म्हटलं तरी चालेल. जबरदस्त फॉर्म मध्ये होता, ज्याने 41 धावा कुठल्या, म्हणजे आजचा दिवस रवी पवारसाठी नक्कीच चांगला म्हटलं जाऊ शकतो. परंतु गोलंदाजी देखील तितकीच बेधक मारामारी करावी लागेल. चतुर चालक गोलंदाज म्हणून ओळखला जाणारा रवी पवार. वैयक्तिक ज्याने 41 धावा कुठल्या तोच रवी पवार गोलंदाजी मार्कवर पॉवर प्ले जवळ टाकतो, म्हणजे नक्कीच संघाचा अत्यंत महत्वाचा खेळाडू मानला जाऊ शकतो. टीम की रीढ़ की हड्डी, टीम के बैकबोन जिसे कहा जाता है. स्ट्राइक पर होंगे उतने ही धाकड़बाज बल्लेबाज राजू दिघे, मैन फ्रॉम कोंडगांव. दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू. पहिलंच म्हटलं होतं चतुर चालक गोलंदाज आहे. आयडीजे मजबूत खेळाडू कॅप्टन कूल अजित धनावडे. जर TFC वॉरियर्स संघाला मॅच जिंकायची असेल तर सगळ्यात पहिल्यांदा अजित धनावडेला आउट करावंच लागेल. का सांगतोय, कारण मित्रांनो वाईट विरुद्ध खेळत असताना एक चेंडूमध्ये 6 धावांची गरज असताना षटकार ठोकणारा आणि एक चेंडूमध्ये 6 धावा तब्बल 8 वेळा मारणारा हा फलंदाज आहे अजित धनावडे. नवी मुंबई प्रीमियर लीग मध्ये देखील भोर तालुक्यातला एकलता खेळाडू जो सिलेक्ट केला होता तो अजित धनावडे, ज्याने भोर तालुक्याचं नाव देखील तितक्याच मोठ्यापणे घेतलेलं आहे. मॅन फ्रॉम चिखलगाव अजित धनावडे. जर TFC वॉरियर्स मॅच मध्ये यायचं असेल तर सगळ्यात अगोदर अजित धनावडेला बात करावंच लागेल. इतना आसान नहीं होगा, लेकिन क्रिकेट है, सामने चतुर चालाक गेंदबाज मौजूद है. रवि पवार मॅन विथ गोल्डन आर्म. षटकातील दुसरा चेंडू स्ट्राईकवर असेल पहिल्यांदाच अजित धनावडे. अजित धनावडेने जर अजून एक षटकार जर लावला तर अक्षय कोंडाळकर यांच्याकडून 1000 रुपये, हॅट्रिक संपादन जर केली तर संजय मालक यांच्याकडून 1000 रुपये. अच्छी शॉट, डांसिंग डाउन द विकेट, एक्स्ट्रा कवर की तरफ से 4 रन्स. चौकारावर संघ मालकांकडून 100 रुपयाचं पारितोषिक दिलं जाणार आहे. याने बोर तालुक्यामध्ये पैशांचा पाऊस पडलेला आहे. थोडंसं सक्षम राहा, इन्कम टॅक्सची रेट पडू शकते, सावध राहा. संकेत धनावडे यांच्यातर्फे अजित याला 501 रुपयाचं पारितोषिक. उप्स, जैसे ही कैप्टन की एंट्री हुई, पहली गेंद पर छक्का, दूसरी गेंद पर चौका और अब पूरी तरह से प्रेशर में डाल दिया है. बॉलर चेंज, शायद कुछ हुआ होगा पर
मांसपेशीमध्ये खिंचाव असेल असं कदाचित वाटत असेल. यस 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 बिल्कुल, क्रैम्प जिसे कहा जाता है. तो रवि को हटाने के बाद उनकी गेंदें फेंकने के लिए, 3 गेंदें फेंकने के लिए नए गेंदबाज सचिन तनपुरे. लेकिन सन्मान देते हुए नए गेंदबाज यहाँ पर आ चुके हैं. महाराष्ट्र क्रिकेटमधून देखील खेळलेले आहे तोच हा गोलंदाज. गुजरातमध्ये देखील जाऊन आपल्या गोलंदाजीची छाप, आपल्या फलंदाजीची छाप सोडलेला हा गोलंदाज. नाव सचिन तनपुरे. पुढील चेंडू अब मैच में तगड़ी वापसी. आइए नीचे. अगर इस गेंद को लपक लेते, अगर पकड़ लेते, अगर 9 स्ट्राइक 8 पर अगर थ्रो करते तो शायद मुश्किल में आ सकते थे. लेकिन ये बात की बातें हैं. रन संख्या कुल मिलाकर 1 से बढ़कर 18 पर. भारत चेंडूच्या समाप्तीनंतर 1 चौकार 1 षटकार 2 चौकार 1 षटकारांच्या जोरावर धावसंख्या 18 वर. हू विन द टॉस? एमबी स्ट्राइकर्स अपना निर्णय जीतू सर. गेंदबाजी इस टीम की एक मजबूत टीम जिसे कहा जाता है एमबी स्ट्राइकर्स. जबरदस्त बल्लेबाजों के तौर पर जिन्हें देखा जाता है. भारत चेंडूची समाप्तीनंतर धावसंख्या 18 वर. येणाऱ्या 18 चेंडूमध्ये, माफ करा 24 चेंडूमध्ये अजूनही किती करायचे? 33 राहिले. 33 धावांची गरज. 24 चेंडू आणि 33 धावांची गरज. रवी सर महाराष्ट्र पोलीस कार्यरत असलेले ऑन ड्युटी 24 तास. खरंच सलाम आहे सर तुमच्या अशा कामगिरीला असं म्हटलं तरी चालेल. और सामने जो खेल रहे हैं वो भी पुलिस ही है. शशि यानी कि पुलिस वर्सेस पुलिस. उप्स, क्रिकेट है, कौन किस पे ऊपर भारी होगा क्योंकि दोनों भी बहुत बड़े फॉर्म में है. शशि भी अपने इस टूर्नामेंट में छाप छोड़ चुके हैं तो वहां पर रवि भी अपनी छाप छोड़ने में कहीं भी पीछे नहीं है. 24 चेंडू आणि दादा 33 धावांची गरज. दादा नक्कीच खुश आहेत. सकाळी 5:30 वाजता उठले होते. रामदेव बाबा यांच्यानंतर उठलेत आणि संघ विजय घोषित झालेला आहे. 24-33. आइए डीजे.
येतो, चेंडू कुठेही मारा 30 सेकंदामध्येच येणार. याला म्हणतात जबरदस्त आयोजन. बोर प्रीमियर लीग कमिटीचं कौतुक करा तितकं कमी आहे. पुढील चेंडू, अब एक पोलिस दूसरे पोलिस के ऊपर भारी पड़ चुका है. सटीक लाइन और लेंथ के साथ, इसे कहते हैं तगड़ी वापसी, इसे कहते हैं अच्छा कमबैक. भले आपने हमें छक्का लगाया है, मैं भी अच्छा गेंदबाज हूं. सटीक लाइन और लेंथ के साथ वापसी इसी प्रकार से की जाती है. जबरदस्त उदाहरण रवि गोलाने सर, सामने शशि गोहिने. उप्स, ऑरेंज आर्मी वर्सेस येलो आर्मी. शॉट, क्या शॉट खेला है. धन्यवाद. या दोघांचे मार्गदर्शक विश्वजित ताडूसर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं देखील या ठिकाणी सहर्ष स्वागत. धावसंख्या 4 ने पुढे सरकते, धावसंख्या पोहोचते 28 वर. बेनाल्टी से पंगा ले लिया, लेकिन बहुत बड़ा दंगा बल्लेबाज शशि की तरफ से. संख्या 1 मिनट. नाव संख्या संख्या 32 वर. स्कोरर कॉन्सन्ट्रेट. अगर 1 रन यावा हुआ तो आपल्या दोघांचे डोके फुटतील. उप्स, चौकन्ना रहना होगा. अगली गेंद. ओहो, 6 रन्स. सर तो बॉल सुद्धा आलेला आहे. धन्यवाद. तो शशि जिन्होंने कल मैच फिनिश किया था, जिसके बलबूते पर डैशिंग दिलदार जीते थे, और उसी डैशिंग अंदाज के साथ, उसी डैशिंग इरादों के साथ, उसी डैशिंग फौलादी जिस्म के साथ पिछली 6 गेंदों पर 20 रन. 18 चेंडू 13. क्रिकेटच्या भाषेमध्ये विठ्ठल दादा अशुभ स्कोर मानला जातो. इंडियन क्रिकेटच्या हिशोबाने 13 धावा अशुभ स्कोर मानला जातो. 18 चेंडू 13 धावांची गरज. परंतु दादा या संघाने पहिला सामना 14 चेंडूमध्ये 15 धावांची गरज असताना टाई केला होता. ये ना भूलिएगा, क्रिकेट कुछ भी हो सकता है, उलटफेर कभी भी हो सकता है, काही होऊ शकतं. जोपर्यंत शेवटचा चेंडू, शेवटची धाव निघत नाही, कोण जिंकेल हे सांगणं थोडंसं मूर्खता असेल. ओप्स, हे हृदयाचे ठोके आहेत, नीट ऐका. ओ ओ दादा, मी तेच म्हटलं, गलती सुरू झाली. आयडीजे
को बात किया था, जो महाराष्ट्र क्रिकेट क्लब से खेल चुके हैं, जो गुजरात जैसे बड़े बड़े शहरों में जाकर अपनी छाप छोड़ चुके हैं, दिल्ली तक इनके तख्त पहुंच चुके हैं, वही गेंदबाज सचिन जी तनपुरे सर। ये सर नाम मैं बड़े आदर के साथ जरूर लूंगा। काय गरज होती जो फलंदाज बाद झाला अजितला, माफ करा अजिंक्यला, सरळ सरळ स्ट्राईक शशीला द्यायची होती, सरळ सरळ मॅच पुढे ढकलायची होती आणि 13 धावा का अशुभ मानल्या जातात इंडियन क्रिकेटमध्ये? अजिंक्यबाद या ठिकाणी आमचे लाडके सागर राऊत यांचं देखील या ठिकाणी सरचे स्वागत। शिवाजी खोपडे आपलं देखील बॅटिंगला, ओप्स सरचे स्वागत स्क्रीनवर, आम्ही आहोत ना दादा, फिरून घेऊ। तो अगली गेंद लेकर सचिन सर सामने होंगे, नए बल्लेबाज लेफ्ट हैंड बल्लेबाज शिवाजी, बहुत बड़ा नाम भारत के इतिहास का। ये अजिंक्य ये करना था, आप खामखा विकेट गवा गए। अगर शशि कुछ अच्छा कर रहा है तो उन्हें स्ट्राइक लाना जरूरी था, वही काम शिवाजी ने बड़े टैलेंटेड होके किया, बड़े कैलकुलेशन के साथ क्रिकेट खेलते हुए किया। अब वो बल्लेबाज जिसने पिछले 6 गेंदों पर 20 रन निकाले थे, जिसमें मौजूद थे 2 बहुत बड़े छक्के, एमबी स्ट्राइकर्स, ये भी तगड़ी टीम अब देखने को जरूर मिलेगी। अपील, शायद एज, शायद बहुत ज्यादा हाइट, 2 में से 1 की संभावना। ये टीम ज्यादा रन हो तो डैशिंग दिलदार डैशिंग की तरह खेलती है, कम स्कोर हो तो शायद प्रेशर में आ जाती है। ये इनका इतिहास पिछले 2 दिनों का है, अभी भी उनकी सांसें अटकी हुई हैं। डैशिंग दिलदार की दिलों की धड़कनें सुननी है तो सुनिए। व्हाट अ प्लेसमेंट, पॉइंट की तरफ से, पॉइंट के ऊपर से 4 रन। महाराष्ट्र पोलीस कार्यरत असतात, डॅशिंगमध्ये कार्यरत असतात, परंतु याच प्रकारचे आमचे जबरदस्त महाराष्ट्र पोलीसमध्ये कार्यरत असलेले शशी आपली छाप सोडतात। मिस्टर 360 असं म्हटलं तरी चालेल। धावसंख्या 43 वर 8 धावांची गरज। क्या जरूरत थी, क्या विकेट फेंकने की जरूरत थी? खराब सोच जिसने मैच को निकाला तो मारेल का सोडेल अशाच भूमिकेमध्ये आहे। कुछ भी हो सकता है, कुछ भी हो सकता है। 13 गेंदे 8 रनों की जरूरत। एक अच्छे गेंदबाज, इतने अच्छे ऑलराउंडर सोहम जो अपनी स्क्रीज गार्ड लेते हुए वॉकअप करते हुए सोहम स्ट्राइक को लेते हैं। 13 चेंडू आणि 8 धावांची गरज। कुछ भी हो सकता है। अब यह यकीनन कहा जा सकता है कि बड़े बड़े शॉट कुछ गेंदों पर जरूर रोके जाएंगे। सिंगल के साथ, डबल के साथ मैच जरूर आगे आएगा। कीपर की भी तारीफ करनी होगी, जिस प्रकार के शशि को उन्होंने आउट किया, डांसिंग डाउन करने का प्रयास किया था। चतुर चालाक कीपर वहां पर चौकन्ने थे। फ्रेश माइंड के साथ शशि को पैविलियन भेजते हुए यहां पर अगली टीम एमबी स्ट्राइकर्स बिल्कुल वार्म अप के साथ, तगड़ी वापसी के साथ खड़ी है, मजबूत बल्लेबाजी के साथ। चिप शॉट जिसे कहा जाता है। कितने रन?
ये होता है कैलकुलेशन क्रिकेट। जी हाँ, अगर इस प्रकार से शॉट सेफ लैंडिंग में खेलेंगे तो टीम आराम से जीती जा सकती है। 12 चेंडू समीकरण अगदी सोपं आहे, परंतु क्रिकेटच्या भाषेमध्ये काही होऊ शकतं, कुठेही पाडलं जाऊ शकतं। चांगली गोलंदाजी आणि तितकीच चांगले क्षेत्ररक्षण। तब तक के लिए डीजे अब 14 गेंदों पर 8 चाहिए थे, शशि विकेट फेंक कर, यानी कि जब कम स्कोर हो तो शायद टीम प्रेशर में ज्यादा आती है। यही फायदा उठाना होगा टीएफसी वॉरियर्स को, यही सोच समझकर गेम प्लान के साथ आना होगा। बेलकेवाडी एक्सप्रेस गणेश वालगुडे सर, थोडीशी पायामध्ये दुखापत आहे, परंतु पूर्णपणे पहिले षटक ज्या प्रकारे टाकलं होतं आणि पूर्णपणे बल्लेबाजों के माइंड सेट के साथ जिस प्रकार की फील्डिंग की सजावट की है, उनके कैलकुलेशन के ऊपर थोड़ा सा घाव डालने की कोशिश। खराब गेंद। विठ्ठल दादा, बाबा रामदेव सकाळी पहाटे कसरत करतात, आमच्या अंपायर दुपारी 12 वाजता गोलंदाज त्यांना कसरत करायला लावतोय। संख्या 1 ने पुढे सरकते, 5 धावांची गरज येणाऱ्या 12 चेंडू मध्ये। श्री ग्राफिक्सचे आमचे लाडके सागर राऊत, आपल्या देखील सरचे स्वागत। टीएफसी वॉरियर्स चला घाई करायचे, रवी सर थोडीशी पंचाकडे दाद मागतायत। बारह गेंदे, समीकरण थोड़ा सा कम होता हुआ, हल्के हाथों के साथ खेलने की कोशिश जरूर। पिछले गेंद पर सोहम ने दौड़न उस तरह से निकाले थे। 12 गेंदे, कुछ भी हो सकता है। अच्छी गेंदबाजी हुई तो जर चांगली गोलंदाजी दादा झाली तर, आणि क्रिकेटमध्ये जर आणि तर जमीन आणि आसमान एवढा मोठा फरक आहे। 5 धावांची गरज 12 चेंडू मध्ये। कोई गड़बड़ाहट नहीं, बेलकेवाडी एक्सप्रेस अपनी छाप सोडताना दाखवत आहेत। पेस के साथ, सटीक लाइन और लेंथ के साथ टीम को अभी भी जिताने की भरपूर कोशिश के साथ निकल चुके हैं। 11 चेंडू 5 धावा, परंतु नक्कीच डॅशिंग दिलदार अजूनही टेन्शन मध्ये असणार आहेत। शेवटची धाव जोपर्यंत निघत नाहीत, राहत की सांस नहीं लेंगे। अभी भी अरविंद दोंडे, आकाश सुकाले आने बाकी है, तगड़ी बल्लेबाजी मौजूद है। ओ नहीं नहीं नहीं, खराब फील्डिंग, खराब बैकअप। जहां पर एक भी रन नहीं होना था वहां पर 2 रन। अगर जीतना है तो फील्डर्स को जी जान लगाना ही होगा। अगर ये नहीं करेंगे तो आप मैच से बाहर पहले ही हो चुके हैं और बैकफील्ड पर मत ढकेलिए। जीतना है तो जी जान से फील्डिंग करनी होगी। 3 धावांची गरज येणाऱ्या 10 चेंडू मध्ये। संकेत धनवडे, आपण कुठे आहात संकेत? अगर आप एलबीडब्ल्यू नहीं देंगे तो हम उन्हें रन आउट करेंगे। आणि डॅशिंग बिल्डर विकेट सोडायला तयार नाही। चांगल्या स्थितीमध्ये आल्यानंतर प्रत्येक फलंदाज आपली विकेट फेकून जातो असं म्हटलं तरी चालेल। नवीन फलंदाज, धाकडबाज फलंदाज महेश शिंदे, बेलकेवाडी एक्सप्रेस अपनी छाप सोडतोय। नक्कीच अपील केली होती, थोडासा पंचांवर देखील नाराज होता, परंतु कदाचित एक्स्ट्रा हाईट, मी मगाशीच म्हटलं की टेनिस क्रिकेटमध्ये टेनिस बॉलवर जर LBW प्राप्त करायचा असेल, कारण बाउस 3 धावा 9 चेंडू,
6 विकेट, 6 विकेट गिर चुके हैं, 9 गेंदें 3 रनों के दरकार। चिल्लर पार्टी जस्ट वेट फॉर मोमेंट. 9 चेंडू 3 धावांची गरज, 6 विकेट गमावलेले आहेत डॅशिंग दिलदार या संघाने. पुढील चेंडू गरज सर. ओ ओ मी मगाशीच म्हटलंय प्रत्येक फलंदाज डॅशिंगच आहे. धन्यवाद, हार्दिक अभिनंदन डॅशिंग दिलदार आणि हार्दिक अभिनंदन PFC वॉरियर्स. जबरदस्त खेळ आपण देखील खेळलात. धन्यवाद. मी डॅशिंग दिलदार संघाचे संघमालक श्री चारुहास शिंदे आणि रामचंद्र शिंदे यांच्या देखील मनात नक्कीच लाडू फुटला असेल. नक्कीच हे देखील खुश असतील आपल्या संघाच्या कामगिरीवर. आणि अजित गणावडे कॅप्टन